झटपट असा आपला पुलाव तयार झालेला आहे। हे पुलाव खायला खूपच टेस्टी लागतो आणि करायला सुद्धा अगदी 10 मिनिटात बनवून तयार होतो आणि चवीला सुद्धा अप्रतिम लागतो। तुम्ही सकाळच्या नाश्त्याला किंवा संध्याकाळच्या जेवणाला सुद्धा हा पुलाव बनवू शकता। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, अस्सल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण झटपट होणारा मटर पुलाव बनवणार आहोत। हे मटर पुलाव बनवायला खूपच सोपं आहे आणि अगदी कमी वेळात बनवून तयार होतो। तर मटर पुलाव बनवण्यासाठी मी इथे 1 वाटी बासमती तांदूळ स्वच्छ 2 पाण्यानं धुवून भिजत घातले होते। 20 मिनिटं झालं आपले तांदूळ व्यवस्थित भिजलेले आहेत। त्याच वाटीनं 1 वाटी मी मटर फ्रेश ताजे मटर घेतलेले आहेत। मार्केटमध्ये खूप सारे आता मटर आलेले आहेत। तर आता आपण लगेचच पुलाव बनवायला घेऊया। इथे कुकर ठेवलेला आहे। कुकरमध्ये आज आपण मटर पुलाव बनवणार आहोत। अगदी कमी वेळात कुकरमध्ये मटर पुलाव पटकन बनतो। आता यामध्ये घालायचं आपल्याला 3 ते 4 चमचे साजूक तूप घालायचं आहे। या ठिकाणी तुम्ही तेल सुद्धा वापरू शकता। आता तूप आपल्याला व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे। यामध्ये घालायचे आपल्याला अर्धा चमचा जिरे, जिरे आपल्याला व्यवस्थित फुलू द्यायचे आहेत। काही खडे मसाले घेतलेले आहेत। 1 चक्री फूल घेतलेला आहे, 2 मोठी विलायची घेतलेली आहे, अर्धा तेजपत्ता घेतलेला आहे, 1 दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे, 10 ते 12 काळे मिरी, 5 ते 6 लवंगा घेतलेले आहेत। आता आपल्याला हे मोठी विलायची फोडून घालायची आहे। बाकीचे मसाले घालून घ्यायचे आहेत आपल्याला। विलायची फोडून घातल्यामुळे टेस्ट खूप छान येते। व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। तर यामध्ये घालायचे आपल्याला मी अर्धा इंच आलं असे बारीक त्याचे काप करून घेतलेले आहेत। छोटे छोटे तुकडे ते घालायचे आहेत। आता इथं मी 3 हिरव्या मिरच्या उभ्या कापून घेतलेल्या आहेत, ते सुद्धा घालायचे आहेत आपल्याला। आता यामध्येच घालायचे आहेत आपल्याला 10 ते 12 काजू घेतलेले आहेत मी। काजूनच पुलावचा टेस्ट खूप छान येतो मटर पुलावचा। तर 1 मिनिटभर आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। यामध्ये घालायचे आहेत आपल्याला मटर घालायचे आहेत। मटर सुद्धा आपल्याला 1 मिनिटभर परतून घ्यायचे आहेत खालच्या तुपामध्ये। मटर सुद्धा आपले व्यवस्थित परतून झालेले आहेत। आता यामध्ये घालायचे आपल्याला भिजवून घेतलेले तांदूळ। तांदूळ सुद्धा 1 मिनिटभर आपल्याला परतून घ्यायचे आहेत तुपामध्ये। आता यामध्ये घालायचं आपल्याला पाणी। मी इथे 1 वाटी तांदूळ घेतले होते, तर आपल्याला 1.5 वाटी पाणी घालायचं आहे यामध्ये। तांदूळ घातल्यानंतर व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे। आता यामध्ये घालायचं आपल्याला चवीपुरतं मीठ, इथं मी अर्धा लिंबू घेतलेला आहे। अर्धा लिंबाचा रस घालायचा आपल्याला यामध्ये। आता यामध्ये घालायचा आपल्याला अर्धा चमचा गरम मसाला। व्यवस्थित हलवून घ्यायचं आपल्याला। आता कुकरला झाकण लावून आपल्याला
ह्याच्यात 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. 2 शिट्ट्यामध्ये आपला व्यवस्थित पुलाव शिजतो. 2 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत. याची सगळी हवा सुद्धा गेलेली आहे. आपण आता झाकण काढून बघूया. मस्त आपला पुलाव शिजलेला आहे. आता आपण यावर झाकण ठेवून 10 मिनिटं असंच ठेवूया, म्हणजे एकदम असा मोकळा मोकळा आपला पुलाव होतो. असंच आदर झाकण ठेवायचं आपल्याला 10 मिनिटं. 10 मिनिटं आपण याच्यावर झाकण ठेवलं होतं, तर झाकण काढूया आपण. आता याला आपल्याला मोकळा करायचा आहे. असा खालून व्यवस्थित आपल्याला हलवायचा आहे. असा मस्त आपला पुलाव तयार झालेला आहे. सगळीकडून आपण याला हलवून घेऊया. आता आपण पुलाव सर्व करून घेऊया. मस्त आपला पुलाव तयार झालेला आहे, मटर पुलाव. झटपट असा आपला मटर पुलाव तयार झालेला आहे. यावर थोडीशी आपण कोथिंबीर घालून घेऊया गार्निशिंगसाठी. गरमागरम आपला मटर पुलाव तयार झालेला आहे. खायला खूप टेस्टी लागतो आणि करायला सुद्धा फार सोपा आहे. तुम्ही सुद्धा अशा प्रकारे नक्की करून बघा. तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. बाजूचे बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.